श्रावण सोमवार निमित्त गोंदिया शहरातील हजारो नागरिकांनी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील असलेल्या वैनगंगा नदी येथून पवित्र पाणी घेतले। त्यानंतर कावड यात्राद्वारे तब्बल 25 ते 30 किलोमीटरचा पायी प्रवास करत भाविक गोंदिया शहरातील विविध मंदिरातील शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करण्यासाठी पोहोचले। संपूर्ण मार्ग बम बम भोले हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन शिंदे यांनीही हजारो नागरिकांसोबत सहभाग घेतला। त्यांनीही खांद्यावर कावड घेऊन गोंदिया शहरातील मरालटोली बस स्टँड समोरील हनुमान मंदिरावरील शिवपिंडीवर जल चढवले। यावेळी त्यांनी गोंदियावासियांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली। तसेच यापूर्वी पंढरपूरच्या सायकलवारीत केली होती, तेव्हा गोंदिया भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे अशी मागणी देवाकडे केल्याचे त्यांनी सांगितले। लहान मुले, महिला, वृद्ध या कावड यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे यात लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भगवे वस्त्र, रुद्राक्ष आणि डमरू सोबत निघालेल्या या भाविकांनी श्रावणाचे पावित्र्य संपूर्ण शहरात पसरवले। श्रावणभर असाच शिवमय माहोल गोंदिया शहरात पाहायला मिळणार आहे। संजू काय सांगणार, आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार, त्याचप्रमाणे पाहिलं की आज नागपंचमी सुद्धा सोबत आलेली आहे। भाविक मोठ्या प्रमाणात आज नागरा धामला सकाळपासून रांगा लावलेल्या आहेत। काय विशेषता नागरा धाम हे फार प्राचीन मंदिर आहे आणि इथे असं आहे की जर आपण दर्शन घेतलं आणि महादेवाला काही जर आपण मागणी केली तर ती नक्कीच पूर्ण होते। मी जर माझं दर श्रावणात मी इथे दर्शनाला येतो। आमचं जे कुलदैवत आहे अमळेश्वर ते आहे कोकणात, पण 1000 किलोमीटर मी जाऊ शकत नाही, त्यामुळे मी सहपरिवार श्रावणात एकदा या दर्शनाला येतो। आणि हे 500 वर्ष जुनं मंदिर आहे। इथे सगळ्यांची अशी श्रद्धा आहे की जी आपण काही मागणी केली ती पूर्ण होते। आणि इथे मध्य प्रदेश, छत्तीसगड इथून सुद्धा भाविक इथे येतात आणि आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे आपण पाहू शकता की चांगली तिथे गर्दी आहे। काय सांगणार, श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे, नागपंचमी पण आज आली आहे, मोठ्या प्रमाणात लोक सकाळपासून रांगेत लागलेले आहे। नागरा धाम मंदिराचा काय विशेष है? काय बहुत पुरातत्व विभाग का मंदिर है, बहुत प्राचीन मंदिर है। और यह मंदिर मैं खुद 16 सालों से हर सावन आता हूँ, डेली आता हूँ। और यहाँ पे जो भी आता है भक्त वो अपने हर मनोकामना पूर्ण करता है। प्राचीन मंदिर है, जो शिव पिंड है वो स्वयं बगबर आई है ऐसे बोला जाता है। जी जी बिल्कुल सही बात है। यहाँ से कोई भी आदमी खाली नहीं जाता है। यहाँ जो माना जाता है हर बार मिला जाता है, हर आदमी को मिलता है। ये एक नागेश्वर धाम जो है, नागरा धाम, ये 108 ज्योतिर्लिंगों में आता है ऐसा कहा जाता है। माझं नाव मंजू पटले आहे। काय सांगणार, आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आणि नागपंचमी सोबतच आलेली आहे। नागरा मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते, काय सांगणार? आज श्रावण सोमवार आहे आणि महाराष्ट्राचा पहिला सोमवार आहे आणि नागपंचमी सुद्धा आहे। त्या निमित्ताने नागरा मंदिरमध्ये खूप दर्शन करायला खूप भीड दिसत आहे आणि ह्या मंदिरामध्ये आपले जे काही मनोकामना असतात ते पूर्ण होतात। आम्ही सुद्धा प्रत्येक सोमवारी ह्या नागरा मंदिरमध्ये येतो, तर प्रत्येक सोमवारीमध्ये ह्या मंदिरमध्ये भीड आपल्याला दिसून येते। प्राचीन मंदिर आहे, मध्य प्रदेश राज्यातील लोक। हो, हा मंदिर खूप प्राचीन आहे आणि दिवसेंदिवस ह्या मंदिरामध्ये प्रोग्रेस होत आहे लोकांची आणि इम्प्रूव्हमेंट होत आहे मंदिरमध्ये। प्रत्येक वस्तूमध्ये होत आहे आणि संध्याकाळी महाप्रसाद सुद्धा आहे ह्या मंदिरामध्ये। मंदिरातील गाभाऱ्यामध्ये पंचमुखी पिंड आहे, ते स्वगृह निघालेली आहे असे म्हटले जाते। हो, ह्या मंदिरामध्ये जी पिंड आहे ती स्वगृह मधून निघालेली आहे, म्हणून त्या मंदिरामध्ये जी काही मनोकामना आपण मागतो ती पूर्ण होते असं लोकांचं पण म्हणणं आहे आणि हे सत्य आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।